विद्यार्थी मित्रांनो, मला आज टेक्निकल जॉब आणि नॉन टेक्निकल जॉब यातला फरक समजून सांगायचा आहे. हे बघा, जगात टेक्निकल, नॉन टेक्निकल असं काहीच नाही आहे. जेवढं काही तुम्ही एखाद्या कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये ॲड करता, तेवढं तुम्हाला पगार मिळतो आणि कुठलीही कंपनी तुमच्या पगाराच्या 10 पटीने किंवा मिनिमम 8 पटीने जोपर्यंत कमवत नाही, तोपर्यंत ती तुम्हाला तेवढा पगारसुद्धा देत नाही. त्यामुळे आता हे लक्षात घेण्याची वेळ आलेली आहे की माझा जॉब हे माझ्या स्किल सेटवरती अवलंबून आहे, ना की कंपनीवरती. कारण जगात प्रत्येक कंपनीमध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल प्रत्येक टाईपचे जॉब असतात, पण तो मिळवणं, त्या कंपनीला तेवढा रेव्हेन्यू जनरेट करून देणं हे आपलं काम आहे. मॅक्झिमम मुलांना असं वाटतं की मला टेक्निकल पाहिजे, माझं हे पाहिजे. अरे मित्रांनो, तुम्ही हे समजून घ्या की टेक्निकल म्हणजे काय असतं, नॉन टेक्निकल म्हणजे काय असतं. आता बघा, एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही सेल्सचा जॉब करता, तर सेल्स ही गोष्ट जर स्पेसिफिकली जर IT कंपनीमध्ये असेल ना, तर त्याचा अर्थ होतो रिक्वायरमेंट गॅदरिंग. त्याला वेगळे वर्डिंग्स आहेत. जर तुम्ही IT तुम्हाला नॉलेजच नाहीये आणि जर तुम्ही फॉरेन क्लायंटकडून जर रिक्वायरमेंट गॅदर करताय, तर तुम्हाला टेक्निकल बॅकग्राऊंड असणं किती गरजेचं आहे. मग तुम्ही असं म्हणणार आहे का की सेल्सचा जॉब IT मध्ये नॉन टेक्निकल आहे? इथंच तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मिळालंय. त्यामुळे इथून पुढे हे डिफरन्शिएट करणं सोडून द्या. पहिले 2-3 वर्ष तुम्हाला IT मध्ये स्पेसिफिकली तुम्ही कंपनीबद्दल डिफरन्शिएट करू शकता की ही सॉफ्टवेअर कंपनी, ही नॉन सॉफ्टवेअर कंपनी, एवढं तुम्ही फार तर फार करू शकता. पण मला असं वाटतं की तुमच्या स्किल सेटवरती जर तुम्हाला कोणी संधी देते, जर तुम्हाला जॉब सुरुवात करून मिळतो, तर तुम्ही त्याला प्रिफरन्स जास्त द्या आणि हे बायफर्गेशन तुम्ही नंतर करा. कारण आत्ताची सिच्युएशन अशी आहे की मला असं वाटतं की मुलांनी सुरुवात केली पाहिजे करिअरची. कारण मला खूप भारी जॉब पाहिजे याच्या नादामध्ये 2-2 वर्ष काही काही मुलांचे वायाला गेलेले आहेत आणि चॉईसेस करता करता काही काहींचे ते 3-3 वर्ष वायाला गेलेत. आणि आता पुन्हा 2025 संपून 26 सुरू होणार आहे 2च महिन्यात. सो त्यामुळे तुमचे इयर ऑफ पासआउट अजून ओल्ड होऊन अजून कमी संधी घेण्यापेक्षा मिळेल ती संधी तुम्ही स्वीकारा. जे काही तुम्हाला भेटते ते स्वीकारा आणि तुमचा स्किल सेट अपग्रेड करण्यावरती फोकस करा. जगात अशी कुठलीच कंपनी नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही जर आउटपुट दिलं तर ती कंपनी तुम्हाला इनपुट देणार नाही. ते इनपुट आणि आउटपुट मिळेपर्यंत पेशन्स ठेवावा लागतो. पहिले 6 महिने, 1 वर्षभर तुम्ही मन लावून काम करा. बघा, कुठली कंपनी तुम्हाला चांगलं पॅकेज देणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच एखाद्या जॉबला अंडर एस्टिमेट करणं थांबवा आणि त्या जॉबपासून मला कसं मॅक्झिमम अर्निंग मिळेल यावरती फोकस करा.